महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी राज्य कामगार विमा सोसायटी कामगारांसाठी आपल्या 12 रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देत असते। राज्यात विमाधारक कामगारांची 48,70,460 कुटुंब आहेत, तर लाभार्थी संख्या 2 कोटीपर्यंत आहे। विमा सोसायटीने विमाधारक कामगारांसाठी या रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश आंबेडकरांनी दिलेत। राज्य कामगार विमा सोसायटीने मिळणाऱ्या निधीचा रुग्णसेवेसाठी पुरेपूर उपयोग करावा, या निधीतून आरोग्य व्यवस्था बळकट करावी असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। तसेच संलग्न केलेल्या 253 रुग्णालयांमधील उपचारांची कामगारांना माहिती होण्यासाठी जनजागृती करावी, रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी अशा सूचना यावेळी आंबेडकरांनी दिल्या। सोसायटीच्या नव्याने मंजूर 18 रुग्णालयांसाठी भूसंपादन पूर्ण करावे, राज्य कामगार विमा सोसायटीने मागील 3 वर्षातील कार्य अहवाल सादर करावा, सोसायटीच्या कामकाजाचा दर महिन्याला आढावा घेण्यात यावा अशा सूचना यावेळी दिल्या। बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त अमगोतू रंगानायक, राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक शशी कोळनूरकर, सहसचिव लहाणे, सहसंचालक तुलसीदास सोळंके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।